ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे. 61 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. राष्ट्रीय वयोश्री योजनेचा राज्य शासनाकडून विस्तार करून वयोवृद्धांसाठी वैद्यकीय उपकरणे व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 15 ऑगस्ट पासून राज्यातील सर्व 61 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या माध्यमातून 10 वेगवेगळ्या सुविधा देण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्या नागरिकांचे वय आधार कार्डानुसार 61 वर्षे पूर्ण झाले आहे, अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांना या 10 सुविधांचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळात हा निर्णय झाल्याचे माहिती समोर आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी या 10 सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सरकारच्या माहितीनुसार राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. वयोमानामुळे विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याने सरकारने या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. तसेच या लाभासाठी काही अटी आणि पात्रता देखील लागू असणार असून नियमांमध्ये बसणाऱ्या नागरिकांनाच लाभ दिला जाणार आहे. 61 वर्षांवरील नागरिकांना या 10 वस्तू किंवा सुविधांचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले असून शासन निर्णय जी जारी झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमध्येही या संदर्भातील बातम्या प्रसिद्ध होत या असल्याचे निर्णयामुळे राज्यातील 90 लाखांपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचली असली तरी ग्रामीण भागातील अनेक नागरिकांपर्यंत अजूनही ही बातमी पोहोचलेली नाही. त्यामुळे खास ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही माहिती सांगितली जात आहे. 15 ऑगस्ट पासून प्रत्येक महिन्यात या 10 सुविधा किंवा वस्तूंचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. या वस्तू बाजारातून विकत घ्यायच्या झाल्यास 70 ते 80 हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. त्यामुळे या महागड्या वस्तू सरकारकडून मोफत देण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे. वयोमानामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना बीपी, शुगर, गुडघेदुखी, अशक्तपणा आणि इतर आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्याचबरोबर अनेक वृद्ध नागरिकांना त्यांच्या मुलांकडून पुरेसा आधार मिळत नाही. या सर्व बाबींचा विचार करून सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या 10 सुविधांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागणार असून अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागतील, अंतिम तारीख काय असेल आणि कोणत्या नागरिकांना हा लाभ मिळणार आहे, याची माहिती मी पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जरा पण स्किप करायचा नाही. जर हा व्हिडिओ तुम्ही स्किप केला तर लाभ तुम्हाला मिळेल. अनेक ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यांनी नीट दिसत नाही, पाय दुखतात, अशक्तपणा जाणवतो, चक्कर येते, मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी तसेच शुगर आणि इतर आजारांचा त्रास सहन करावा लागतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये पेन्शनची सुविधाही समाविष्ट असल्याचे सांगितले जात आहे. 61 वर्षांवरील पात्र ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन देण्याचा विचार करण्यात आला असून त्यासाठी अर्ज करणे आवश्यक राहणार आहे. ज्या प्रकारे इतर सरकारी योजनांसाठी अर्ज करावा लागतो, त्याचप्रमाणे या योजनेसाठीही अर्ज करावा लागणार आहे. शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सुविधांमध्ये पेन्शनसह आरोग्याशी संबंधित विविध लाभांचाही समावेश असणार असल्याचे सांगितले जात आहे. कोणकोणत्या सुविधा मिळणार, त्या कशा मिळणार आणि त्यासाठी काय प्रक्रिया राहणार आहे, याची सविस्तर माहिती मी पुढे सांगणार या आहे. योजनेसाठी अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे. अर्ज भरताना तुमचे नाव, आधार कार्ड, वय आणि इतर आवश्यक माहिती तपासली जाणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक कार्ड असणेही महत्त्वाचे असल्याचे सांगितले जात आहे. या कार्डाच्या आधारे लाभार्थी म्हणून पात्रता निश्चित केली जाईल. अनेक सरकारी योजनांचे लाभ भविष्यातही मिळावेत, यासाठी ज्येष्ठ नागरिक कार्ड काढण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या 10 सुविधांची बाजारातील किंमत सुमारे 80 ते 90 हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. मात्र लाभ देताना काही अटी आणि पात्रता लागू असतील. त्यामुळे अर्ज कसा भरायचा, मोबाईलवरून अर्ज करता येईल का, नेट कॅफेमधून अर्ज करता येईल का, कोणती कागदपत्रे आवश्यक असतील आणि कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील, याची माहिती मी पुढे देणार आहे. सर्वात महत्त्वाची अट म्हणजे अर्जदाराचे वय आधार कार्डानुसार 60 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. 60 वर्षांखालील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक कार्ड असणेही आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आणि या योजनेसाठी कोण पात्र आहे, हे मी सांगितले आहे. ही योजना कधी सुरू होणार आहे, याची आतापर्यंत कोणतीही अपडेट आली नाही. जशी काही नवीन अपडेट येईल की फॉर्म कसा भरायचा, हे सगळं काही आपल्या या चॅनेलवर बघायला मिळेल. त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब